त्यानंतरची बातमी पुण्यातली आहे। बांधकाम व्यावसायिक खलील शेख आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी फरार झाल्याचं समजतंय। शेख यांच्या आत्महत्या प्रकरणी या दोघांसह इतर 12 जणांवर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। पुणे पोलिसांच्या पथकांकडून आरोपींचा सध्या शोध सुरू आहे। रवींद्र धंगेकर यांच्या घराबाहेरून आढावा घेतलाय प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। बांधकाम ठेकेदार खलील शेख याची 2 दिवसापूर्वी आत्महत्या केली होती आणि आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी आणि व्हिडिओ प्रसारित करून जे आहे ते काही राजकीय लोकांचे नाव त्यामध्ये घेण्यात आले होते। गुरुवारी रात्री उशिरा जे आहे या संदर्भात एक गुन्हा दाखल झाला आणि त्यामध्ये माजी आमदार रवींद्र धंगेकर त्यांच्या पत्नी तसेच बाळा शेडगे जे मनसेचे माजी नगरसेवक त्यांच्या पत्नी त्याचबरोबर भाजपाच्या नगरसेवक यांच्या विरोधात हा सगळा गुन्हा दाखल झालेला होता। त्यानंतर मात्र रवींद्र धंगेकरांनी आपली प्रतिक्रिया सुद्धा दिलेली होती। गुन्हा दाखल झाल्यानंतर मात्र रवींद्र धंगेकर गेल्या 3 दिवसापासून जे आहेत ते आता पसार झालेले आहेत। पुणे पोलिसांचे 13 शोध पथक जे आहेत ते त्यांना शोधण्यासाठी तयार करण्यात आलेले आहेत। आरोपीच्या मागावर आहेत रवींद्र धंगेकर त्यांच्या पत्नी त्याचबरोबर इतर 12 जणांवर हा सगळा गुन्हा दाखल झालेला होता। ज्याप्रमाणे माजी आमदार रवींद्र धंगेकरांचं नाव आहे त्याचप्रमाणे मनसेचे माजी नगरसेवक बाळा शेडगे भाजपाच्या एक नगरसेविका जे आहेत त्यांचं सुद्धा यामध्ये नाव असलं होतं आणि त्या सगळ्या आरोपीचा शोध जो आहे तो आता पुणे पोलिसांकडून घेतला जातोय। त्यामुळे अटकपूर्व जामिनाच्या सुनावणीमध्ये काय होतंय ते पाहणं महत्वाचं आहे किंवा त्या अगोदर पुणे पोलीस रवींद्र धंगेकर आणि इतर आरोपींना पकडण्यात यश मिळते का हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे। बालाजी पोद्दार, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।